मैं हूं सैयद जीशान, आप देख रहे हैं सत्य आज तक। नजर डालते हैं आज की कुछ अहम खबरों पर। डेमोलेशन करता है, चुकीचं आहे, ह्याच्यावरती पण स्ट्रिक्टली ऍक्शन घेणार। हे संविधानाला फॉलो नाही करत का? तुमच्या बापाचा हिंदुस्थान आहे काय? हे नाही चालणार। जे संविधान आहे तुम्हाला फॉलो करायला लागेल। जे संविधान आहे बाबासाहेबांची संविधानवरती तुम्हाला चालवायला लागेल। हे चुकीचं आहे। काय पुढे तुम्ही सगळं हे पण दुकानदार आहे, हे आपण आरपीआयचे तालुका अध्यक्ष आहे। आता राम मंदिर स्टेशन मधून राम मंदिरच्या स्टेशनच्या इथं डेमोलेशनचा बीएमसीने थोडा कारवाई केली। त्यांच्याकडे नोटीस नव्हता तरी पण ते कारवाई केली। कोणत्या कायद्यामध्ये लिहिलेला आहे भाई, आम्हाला पण सांगा जरा। जर तुम्हाला तिथे डेमोलेशन करायचं आहे, त्यांनी दुकान तोडलेलं आहे, तिकडे तुम्हाला दुकान तोडायचं आहे तो तुम्हाला नोटीस पाहिजे। तुमच्याकडे नोटीस नाही आहे, तुम्ही कायदा आणि कानूनचं उल्लंघन करत आहे। तुमच्याकडे नोटीस नाही तर तुम्ही का तोडलं तिथं दुकान, हे विचारायचे मला। कारण की तुमच्याकडे नोटीस नव्हता तरी पण तुम्ही त्याची दुकान डेमोलेशन केली। का केली मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ पाहण्यास थोडे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही। हे बघा, जर मी तिथे गेला त्यांना विचारायला, ह्यांच्याकडे नोटीस नव्हती आणि ह्यांच्याकडे जबाब पण आहे। हे बघा, मी तिथे जाऊन ते बुलडोझरला काढला पाठी, कारण त्यांच्याकडे नोटीस नाही। तो नोटीस नाही तर ते संविधानाचं उल्लंघन करत आहे। त्यांच्याकडे कायदा कानून नाही काही पण जे मर्जी येणार ते करणार, काय असं नाही चालणार। जे बाबासाहेबांचा कायदा आणि कानून आहे त्याच्यावरती अमन काजी लढायला उभा आहे। कायदा कानूनला फॉलो करा आणि कायदा कानूनचं जर तुम्ही उल्लंघन केले तर आम्ही भीमसैनिक आणि आम्ही अमन काजी उभा आहे तुमच्यासाठी। जय हिंद, जय भीम।